हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? बरे असाल? आय होप सगळं बरं असेल. तुम्हाला दिसत असेल मला झोप आलेली आहे. मेडिसिन्स चालू आहेत ना, त्याच्यामुळे शाळेत झोप येत असेल. पण मी आज सकाळपासून काही मेडिसिन खाल्लेलं नाही. पण अचानक आहे ना, मॉर्निंगला म्हणजे मी रात्री लवकर झोपते. 11:30 12 o'clockला काहीतरी समथिंग 12:30पर्यंत झोपून जाते आणि 5 वाजता उठून बसते आणि मग मला भूक लागते आणि मग मी खाते. मग त्याच्यानंतर परत मग नाश्ता करून मी आता तर ट्युशन्सला सुट्टी आहे. असं बरं तर वाटतं आहे, पण ट्युशनला मिस पण करते मी. म्हणजे छान तर वाटतं आहे, पण तरीसुद्धा चांगलं वाटतं आहे एकदम. एवढं बोरिंग तर नाही वाटत. मग थोडे दिवस चांगलं वाटेल, पण नंतर ट्युशनला मिस करेल, कारण की पैसे नाही भेटत आहेत. कोणी अजून फीज नाही भरलेले आहे. सॉरी, व्याज येते. कोणी अजून फीज नाही भरलेली आहे. कोणाकोणाची फीज बाकी आहे. मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. तुमचे कॉमेंट्स मी वाचते. कोणी खूप चांगले कॉमेंट्स करतात, त्याच्यासाठी धन्यवाद. एक क्रिस करून आहेत, ते खूप छान कॉमेंट करतात. ते हमेशा माझ्या व्हिडिओवरती कॉमेंट करतात. थँक्यू फॉर दॅट. आणि अजून 1-2 जणं आहेत ज्यांचं मला नाव नाही आठवत आहे. आणि माझा नवरा एक कॉमेंट करतो. तर मग असे आहेत. पण जे मला कॉमेंट करतात चांगले त्यांना थँक्यू. जे वाईट करतात त्यांनाही थँक्यू. मी थोडीफार फेमस होईल त्यांनी पण, असं काही हे नाही. पण तुम्ही वाईट कॉमेंट्स नका करू, कारण की कसं आहे ना, तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं नाही बघू शकत, तर वाईट पण कशाला बघतात ना, बरोबर ना. सो असं चाललं आहे माझा दिवस. काय रे, सकाळी काम करायचं, नाश्ता वगैरे बनवायचा, नवऱ्याला डब्बा द्यायचा, मग नवरा कामाला जातो. मग मी काहीतरी टाईमपास करते, सिरियल्स बघते. आत्ता मी नेटफ्लिक्सवरती सांगितलं ना, टँजरीन, काय लाईफ वेन लाईफ गिव्ह यू टँजरीन, बघून एवढी रडली आहे मी. खूप रडली बाबा. तो सिरीज आहे ना, तुम्ही बघा. जो इमोशनल, जो असं एकदम बोलतात ना पत्थर दिलचा असेल ना, तो पण रडेल. एवढा छान त्या जो काय बोलतात त्याला, सिरीज डिरेक्ट ज्याने केलेली आहे, डायरेक्शन, त्याने एवढं रडवलं आहे. तिची वेडिंग असते तेव्हा तिचा बाप तिला बोलतो, नाही आवडलं तर तू ये परत. आणि जेव्हा तिचा बाप मरतो, ते पण एकदम ते विचित्र दाखवलं. एकदम खूप रडायला आलं ते बघून. आणि तिचा नवरा दाखवला आहे, म्हणजे पहिला बॉयफ्रेंडचं काय व्यवस्थित नसतं, मग सेकंड बॉयफ्रेंड जो तिला चांगला व्यवस्थित ठेवतो. आणि तिला जेव्हा बाळ होतं तेव्हा मला पण हसायला आलेलं ॲक्च्युली. तिला जेव्हा बाळ होतं तेव्हा तो बोलतो, हम दुसरा बच्चा नाही करेंगे. म्हणजे दोघंजण असे, आणि ती बोलते की अभि हसावं मत मुझे. ते एक चांगलं मला वाटलेलं. पण छान होतं, म्हणजे ती त्यांची लव्ह स्टोरी, तिच्या मुलगीची पण लव्ह स्टोरी चांगली दाखवली, आणि आईची तर खूपच छान, म्हणजे ही लव्ह स्टोरी दाखवली. चांगला आहे तो सिरीज, बघा तुम्ही खरंच. आणि आता मी काय मला प्रोनाऊन्स मी करेल की नाही माहीत तर बरोबर, ॲन्डोलेन्स काहीतरी आहे त्या सिरीजचं नाव, मला आठवत नाही. छोटा मुलगा आहे, ज्याने असं दाखवलं आहे मर्डर करतो. आता ते मला माहिती नाही काय मर्डर करतो नाही करतो. आताशी माझा एपिसोड पार्ट 3 चाललेला आहे. आत्ता सायकोलॉजिस्ट काहीतरी त्याला भेटायला येते. सॉरी मी सारखं आवाज घेते, कारण मला झोप आलेली आहे आणि मी रील्स पण झोपेत असं वाटतं बनवलेले आहे. पण एवढे पण म्हणजे रील्स बनवताना मी असं होते थोडीशी जागे, थोडीशी नाही, खूपच जागी होते. पण आता मी बघते मला व्ह्यूज खूप कमी येतात, लाईक्स तर तुम्ही देतच नाहीत यार. काय यार, तुम्हाला माझी ॲक्टिंग नाही आवडत आहे का? मला जेवढी ॲक्टिंग येते तेवढी मी कोशिश करते की तुम्हाला एंटरटेन करायची. तर ठीक आहे, तुम्हाला नाही आवडतं मी काय करू शकते. मी टाकत जाईन व्हिडिओ, तरीसुद्धा मी मेहनत करीन, मी ट्राय करीन अजून चांगलं करायचं. बहुतेक मी चांगली दिसते नाही दिसते ते मला नाही माहिती, पण मला शुअर आहे की मी चांगली दिसते. पण ॲक्टिंगचं पण मला थोडंफार येतं ॲक्टिंग, असं नाही की नाही येत. परत आज येते,
सॉरी फॉर दॅट. तर मग तुम्ही लाईक करा यार, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, मला पुढे पाठवा, एकामेकांना सपोर्ट करा. त्याशिवाय तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना सपोर्ट करतात, आता त्यांचं झालं यार, त्यांना पैसे पण भेटलेत. मग दुसरे जे छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे, त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब केलं तर ते लोक पुढे तरी जातील. आता जे यूट्यूब व्हिडिओज बनवतात त्या लोकांना तुम्ही, म्हणजे जे फेमस झाले त्या लोकांना तुम्ही ऑलरेडी अजून फेमस करताय. त्यांच्याकडे पैसा ऑलरेडी आलेला आहे यार. आता जे छोटे छोटे यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे, त्यांना सपोर्ट करा तुम्ही. ते लोक तर फेमस झालेलेच आहेत, त्यांना वेगवेगळे ब्रँड्स भेटत असतील, काय काय भेटत असतील. आता जे छोटे छोटे यूट्यूबर आहेत माझ्यासारखे, अगेन मी थर्ड या फोर्थ टाईम बोलते आहे, त्यांना सपोर्ट करा, मला सपोर्ट करा गाईज. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि माझे व्हिडिओज, माझे रील्स कसे वाटतात तुम्ही तेही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि लव बाय.